हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोहेल अब्दुल शेख, मिलिंद सावंत आणि भूषण पुरी या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या 2 महिन्यांतील चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी 120 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. आरोपी हँडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी किमतीत विकत असल्याचे उघड झाले. पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे हिरानंदानी इस्टेटचं एक जागा आहे. त्याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून हंटर गाड्या आणि रॉयल एनफिल्डची हंटर आणि बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन ह्या 2च गाड्या चोरीला जात होत्या. जवळपास 10 ते 12 गुन्हे यामध्ये दाखल होते. तर त्याच्यामध्ये विशिष्ट गँग ॲक्टिव्ह असल्याबाबत आम्हाला शक होता. त्याप्रमाणे कासारवडवली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर व त्यांची टीम, सिनियर इन्स्पेक्टर यांनी एक चांगलं डिटेक्शन केलं आहे. त्याच्यामध्ये ह्या एक गुन्ह्यामधलं इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेक्शन स्टाफला मिळाली होती. आत्तापर्यंत आपण 3 आरोपींना या दरम्यान अटक केलं आहे आणि जवळपास 8 गाड्या त्यांच्याकडनं रिकवर केल्या आहेत. आणखी गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे. ह्याच्यामधलं आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दहिसरपासून मुंबईचे मीरा रोड, ठाणे, घोडबंदर रोड असे सगळे जवळपास 120 ते 130 कॅमेरे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केले. आणि टीमला सुरुवातीला एक आरोपी मिळाला शेख नावाचा. त्याच्याकडे तो रिसिव्हर होता, म्हणजे ह्या गाड्या चोरायचा तो रिसिव्हर होता. तो त्याच्याकडे आपण 3 गाड्या रिकवर केला. मग त्याच्यानंतर मेन सूत्रधार होता. मेन सूत्रधार जो आहे त्याला ज्यावेळेस आपण अटक केलं त्याचं नाव आहे मिलिंद सावंत. तर तो पूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याकडे जवळपास 70 ते 80 गुन्हे अशाच पद्धतीचे गाडी चोरीचे दाखल आहेत. आपल्या कासारवडलीमध्ये त्याच्यावरती पूर्वीचं रेकॉर्ड पण निष्पन्न झालं. चितळसरला एक गुन्हा होता ते पण निष्पन्न झालं. मिलिंद सावंत हा खूप दिवसापासून गायब होता. त्याला आपण पूर्ण कोकण, मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण सर्च करत होतो. शेवटी मिलिंद मिळाल्यानंतर त्याच्यातर्फे आणखी जवळपास 5 गाड्या त्याच्याकडनं मिळाल्या. तर मोडस आपल्याला या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की मिलिंद आणि आणखी त्याचा एक पार्टनर हे स्पॉटला जायचे. फक्त ज्या गाड्याचं हँडल लॉक नाही आहेत अशाच बर्गमन आणि हंटर ह्या 2 गाड्या हेरायचे. त्या गाड्या तिथून पार्किंग लॉटमधनं चालत बाहेर काढायचे. नंतर त्या वायर कट करून डायरेक्ट करायचे आणि नंतर गायब करायचे. आपल्याला हीच स्पेसिफिक मोडस आपल्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर कळली होती. आपल्याला सुरुवातीला CR नंबर 286 जो ह्या वर्षातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपल्याला डिटेक्शन झालं आणि पुढे मग हे सगळे आरोपी आपल्याला निष्पन्न झाले. आता मिलिंदचं स्पेसिफिक त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो पूर्वी गॅरेजमध्ये काम करायचा. त्यामुळे गाड्याचं वर्किंग कसं असतं त्याला हे माहीत होतं आणि त्याचं टार्गेटच होतं की फक्त बर्गमॅन आणि हंटर ह्या 2च गाड्या चोरायच्या. आणि ह्या चोरल्यानंतर तो काय करायचा, पहिलं OLXला तिथे ज्या गाड्या सेलला आहेत त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा. आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLX सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायचे. मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या. मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या. अशा एक चांगलं डिटेक्शन कासारवडवली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलं आहे. त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचं अभिनंदन केलं आहे. आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल. त्यांना जवळपास 5 ते 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती. आता पुढे आणखी तपास सुरू आहे. आतापर्यंत किती गाड्या त्यांनी घेतलेल्या आहे आणि कोणाला घेतलेल्या आहे? आतापर्यंत आम्ही 8 गाड्या ताब्यात मिळाल्या आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारची अन्य गँग परत आपल्या ठाण्यातलेच काही लोकांची निष्पन्न झाली, त्यांच्याकडून 2 गाड्या मिळाल्या आहेत. आणि यापूर्वी त्या आरोपीकडून युनिट 9 मुंबई क्राईम ब्रँच यांनी जवळपास 50 गाड्या त्या आपल्या ज्या आपण गँग निष्पन्न केली त्यांच्याकडनं पूर्वी रेकॉर्डवर घेतलेला आहे. आता आपल्याकडे आजपर्यंत 8 गाड्या आहेत. आता आणखी पुढे तपास चालू आहेत. आणखी गाडी मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन किती विकले त्याची कल्पना मिळाली? ऑनलाईन
किती त्यांनी विकले आतापर्यंत अशी आता तेच शोध चालू आहे, कारण का ऑनलाईन हे कॅशमध्ये पेमेंट घ्यायचे. एक दुसरी गोष्ट की ते काही अकाउंटमध्ये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे घ्यायचे. आता ते अकाउंट कुणाकुणाचे होते, काय होते, याचा तपास चालू आहे. आणखी काही याच्यामध्ये निष्पन्न होणार आहेत. आता काही ताडदेवमध्ये पण गाड्या असल्याचं आम्हाला कळत आहे. हा कितीला विकायचं गाडी काय कमी ॲव्हरेज आता 1,10,000, 1,05,000 अशा किमतीला एक गाडी विकायच्या. नॉर्मल ह्याच्यापेक्षा 20-30 हजार रुपये स्वस्त विकायचा. या प्रसंगी मी जे काही मोटरसायकल चालक आहेत ओनरांना एक सूचना करतो, आवाहन करतो की स्पेसिफिक मोडस असलेले हे गँग आहे. त्याच्यामध्ये ज्या गाड्यांचे हँडल लॉक नसतात अशाच गाड्या ते टार्गेट करतात. ज्या गाड्यांना हँडल लॉक आहेत अशा गाड्या टार्गेट झालेल्या नाही आहेत. म्हणून मी या प्रसंगी आपल्यामार्फत असं आव्हान करतो की कृपया आपले हँडल लॉक आणि व्यवस्थित जाताना लॉक करावं आणि प्रॉपरली चेक करावं की हँडल लॉक खरंच झालं नाही. खूपदा 2-3 गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी हँडल लॉक केल्याचं त्यांना वाटतंय, पण हँडल लॉक झालंच नाही. नेमकं त्याच गाड्या हे बाहेर गेलेल्या दिसतात.